शरण शरणार्थी. लिंगायत सेवा संघ आयोजित ENO मंडप. आज मी आनंद शंकरराव देशेट्टे लाईव्ह असणाऱ्या आणि नंतर हेच लाईव्ह पाहणाऱ्या सर्व सद्भक्तांना पुनश्च एकदा शरणू शरणार्थी करतो. बसवಣ್ಣने ताई, बसवಣ್ಣने तंदे, बसवಣ್ಣने परमबंधू एनगे. अशा या उक्तीप्रमाणे आपला परमबंधू बसवण्णा आणि त्यांचे विचार, त्यांनी पुढे अनेक विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, मांडलेले आहेत. आज दिवसभर आमच्याकडे लाईट नव्हता, आताही लाईट नाही आहे, म्हणून नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता. कदापि बहुतेक इथं नेटवर्क कमी असल्यामुळे आपल्याकडे आवाजही कमी येत असेल. नियोजित कार्यक्रम हा अनुभवमंडपाचा 5 वाजता होता, परंतु 5:30 वाजलेले आहेत. मी आवाज कनेक्ट डिस्कनेक्ट का होईना, परंतु नियोजित वेळेप्रमाणे का होईना, थोडंसं उशीर का होईना, म्हणून मी हे अनुभवमंडप आता चालू केलेलं आहे. लाईट नाही सध्याही. उष्णतेचे जी लाट आहे सगळीकडे, पावसाचं आगमन होत आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात उष्णता सगळीकडे आहेच. आज अनुभवमंडपामध्ये मी एक शरणांचं आणि शरणींचं जे की दाम्पत्य आहे तर त्यांचं जीवनचरित्र थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे. जे की शरण शरणी महात्मा बसवण्णांच्या काळातील होते. अतिशय उत्कृष्ट असं त्यांची जीवनशैली होती, कायकनिष्ठ जीवनशैली होती. तर त्यांचं सुरुवात आणि नंतर विवाह, ज्याला आपण शुभ विवाह म्हणतो किंवा कल्याण मंडप म्हणतो, ते कल्याण मंडप झाल्यानंतर पुन्हा पुढचं जीवन कार्य कसं चाललं, दोघांमधील विचार कसे होते, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती त्यांची कशी होती, एकमेकांना समजून घेतल्यानंतर संसार करण्याचा जे काही प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढतो, यामधला त्यांचा जो रस आहे ते मी आपल्यासमोर काही पुस्तकांच्या माध्यमातून वाचलेलं माहिती आपल्यासमोर सादर करणार आहे. पहा, त्यांचं नाव आहे शरण दाम्पत्याचं, बसवकालीन शरण दाम्पत्य, जेड्र दासमय्या आणि दुग्गळला. अविचल जेड्र दासमय्या आणि सहनशील दुग्गळला. जेड्र दासमय्या, जेड्र म्हणजे कोष्टी. कर्नाटकमध्ये त्याला 2-3 नावं आहेत. जाड्र म्हणतात, हटगार म्हणतात, त्याच्यामध्येच जाती उपजातीमध्ये त्या समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर हे कोष्टी समाजाचे जेड्र दासमय्या आणि त्यांचे सहचरणी धर्मपत्नी दुग्गळला, हे अतिशय दोघेही दाम्पत्य उत्तम प्रकारे संसार करत असताना त्यांचे काही वचन, कारण काय, कायक दासोह करत असताना सुद्धा आपण दुसऱ्यांना ज्ञान देऊ शकतो, दुसऱ्यांनाही ज्ञानी बनवू शकतो, हे सुद्धा या दाम्पत्याने दाखवून दिलेलं आहे. प्रत्यक्षात पाहता सध्या महाराष्ट्र, कर्नाटक सगळं काही विभागणी झालेली आहे. तर मी आपल्यासमोर आजच्या गुलबर्गा जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यात असलेलं एक लहानसं गाव आहे मुदनूर. मुदनूर या गावचे जेड्र दासय्या हे होते. प्रत्यक्षात त्यांचे आई वडील अतिशय कष्टाळू, चांगल्या स्वभावाचे असून त्या आई वडिलांच्या पोटी असा हा पुत्र, सुपुत्र, चांगल्या कामाला, पुढच्या काही कायकाला चालना देणारा हा सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. त्यांच्या वडिलांचं नाव रामय्या आणि आईंचं नाव शंकरी. हे अतिशय चांगले कायक करत असताना त्यांच्या पोटी जन्माला आलेले दासय्या. अनेक पुस्तकात दासय्या आहे, काही पुस्तकात दासमय्या आहे, काही पुस्तकात जेड्र दासय्या आहे, काही पुस्तकात देवर दासय्या आहे. तर त्यांचे नाव हे अनेक रूपात लिहिलेले, अनेक पुस्तकात वर्णन करण्यात आलेले. परंतु प्रत्यक्षात पाहायला गेला तर दासमय्या, दासय्या, देवर दासय्या, जेडर दासय्या, कारण का अगोदरच्या काळामध्ये हे जातीयुक्त नावांचा उल्लेख केला जात होता.
जसं की हडपदा पण्णा असेल त्या पद्धतीने जेडर दासही असतील हे अशा पद्धतीचे. तर यांचं तर लहानपणी जसं बाल बसवण्णा होते त्यांचंही हे जेडर दासई यांचं सुद्धा जे काही मन नवनवीन शिकायची वृत्ती, नवनवीन पाहायची वृत्ती, जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याची वृत्ती, लालसा होती. स्वतःच्या गावात म्हणावं तसं त्यांना ज्ञान प्राप्त होईना म्हणून त्यांनी एक गावून दुसरे गाव, दुसरे गावून तिसरे गाव, एखादा चांगला ज्ञानी किंवा चांगला गुरु मिळेल या दृष्टिकोनातून त्यांनी गावोगाव सगळीकडे फिरायला चालू केलं. मग सगळ्यात चांगल्या प्रकारे शिक्षणाचे दासमय्या कुठे चांगले शिक्षण मिळेल, कुठे एखादे चांगले गुरु मिळतील या शोधामध्ये ते निघाले होते. तर श्रीशैल्य क्षेत्रातील पंडिताराध्य पीठाचे तिसरे अधिपती चंद्रचूड हे शिवाचार्य अतिशय चांगल्या पद्धतीचे ज्ञानी व्यक्ती गुरु आहेत हे त्यांना कळाल्यानंतर ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर भरपूर प्रमाणात त्यांच्याकडून ते ज्ञानही प्राप्त केले. पुन्हा काही कालावधीनंतर, काही महिन्यानंतर त्यांनी तेही ठिकाण सोडून पुन्हा पूर्णपणे संबंध देशात फिरायला चालू केले. त्यांना मिळालेल्या ज्ञानानुसार ते सर्व लोकांना चांगले शिक्षण, चांगले राहायची पद्धत, गुणवंत गुणवान कशा पद्धतीने राहता येईल हे सगळं काही, चांगली आचरणशैली हे सगळं काही शिकवायला प्रत्येक गावागावात जाऊन त्यांनी हे कार्य करायला सुरुवात केली. जसं की एक जंगम पद्धत त्यांनी सुरुवात केली. जंगम आजच्या काळातला आणि त्या काळातला जंगम दोन्हीमध्ये फरक आहे. त्या काळात जंगम प्रत्येक गावागावामध्ये फिरून चांगलं ज्ञान सर्वांना सांगितले जात होते. आजही सांगतात परंतु स्थिर आहेत. त्या काळात 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांच्या वचनाचा प्रसार करण्यासाठी सर्व जंगम संबंध भारतामध्ये, संबंध देशामध्ये, संबंध जगामध्ये फिरलेले होते. याचे अनेक उदाहरणं आपल्यापर्यंत आहेत. तर हे सगळीकडे जात असताना ज्या वेळेस ते चंद्रचूड या शिवाचार्यांकडून दीक्षा घेऊन बाहेर आले तर त्यांना मनोमनी अतिशय आनंद झाला आणि त्यांनी त्यावेळेस हे सगळे काही वचनं जे महात्मा बसवेश्वरांनी लिहिलेले होते, अक्का महादेवींनी लिहिलेले होते, अनेक 770 शरणांनी लिहिलेले होते, तर यामधले यांनी सुद्धा एक वचन घेऊन बाहेर आल्यानंतर एक लिहिलेले आहेत. बघा काय म्हणतात त्यांनी. कन्नडमध्ये वचन आहे, उरिव तरुणद मेले पुण्यव नंदिरसी दडदे. म्हणजे काय, स्पष्टपणे आपल्याला जरी कन्नड भाषेचं ट्विटिंग करता येत नसेल, उच्चार करता येत नसेल, तर मराठीमध्ये त्यांचा अर्थ असा आहे, जळणाऱ्या आगीवर टाकल्यास गवत, गवत अग्निरूप झाल्यागत. म्हणजे एखाद्या अग्नी जळत आहे गुरुचरणावर ठेवल्यास तनरूपी गवत त्याचे सर्वांग लिंगमय दे पहा रामनाथ. गुरुच्या चरणावर आपले जे नतमस्तक झालो, तनमरूपी मनरूपी आपण त्यांची सेवा केली तर आपले सर्वांग सुद्धा इष्टलिंगरूपी लिंगरूपी झालेला आहे रामनाथ. तर ह्या सर्व वचनाचं वचनांकित ह्या जेडर दासमयांचं रामनाथ म्हणून आहे. तर अशा स्वरूपात त्यांनी ते वचन लिहिलेले होते. म्हणजे आपण एखादं कार्य करत असताना नतमस्तक ज्यावेळेस होतो गुरुच्या चरणी, तर त्यावेळेस हे पूर्णपणे आपले शरीर सुद्धा लिंगरूपी झालेलं आहे. म्हणजे शरीर सुद्धा कायारूपी हे पूर्ण ब्रह्मांड आपल्या मनामध्ये सामावलेलं आहे, आपल्यामध्ये सुद्धा देवत्व आलेलं आहे. अशा स्वरूपाचं हे वचन त्यांनी इथे सांगितलेलं आहे. श्रीशैल येथील गुरुकुलामधून ज्यानंतर बाहेर झाले, पुन्हा प्रत्येक गावागावामध्ये फिरायला चालू केले, तर प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे उपदेश देत ते जात होते. एकदा अशाच प्रकारचं उपदेश देताना, उपदेश करताना त्यांनी एक छान असं एक वचन त्यांनी सांगितलेलं आहे. पहा त्यांनी काय म्हणलेलं आहे त्या वचनामध्ये. फार छान वचन आहे बघा. काय काय म्हणतात त्यांनी. ಗುರು ಕಾರುಣ್ಯವಾದ ಬಳಿಕ ಅಂಗದ ಮೇಲೆ ಲಿಂಗ ಇರುವಿಲ್ಲ ಬಳಿಕ ಲಿಂಗವಿಲ್ಲದ ಗುರು ಕಾರುಣ್ಯವೇ ಬಸಿದ ಕೇರವಿಲ್ಲದೆ ತಾರದೆ ಬಿತ್ತುಂದನೆ ಕಾಣ रामनाथ. म्हणजे काय, गुरु करुणा
प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे गुरुचं करुणा असेल, गुरुकडून घेतलेलं ज्ञान असेल, हे आपल्याला प्राप्त झाल्यानंतर करावे लिंग धारण शरीरावर, स्वतः इष्टलिंग धारण करावे. कारण गुरुची आज्ञा असते, दीक्षा घेतल्यानंतर आपल्या शरीरावरती इष्टलिंग धारण करत असतो आपण. गुरु ज्यावेळेस एखादे प्रसन्न होतात, आपण एखाद्यांना गुरु मानतो, तर त्या गुरूंच्या वाक्याप्रमाणे, गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या ह्याच्यानुसार कळल्याप्रमाणे आपण इष्टलिंग धारण केले पाहिजे. लिंग नसता नुसते गुरु कारुण्य असे, जर आपल्या शरीरात इष्टलिंग नसेल, आपल्या शरीरात लिंग नसेल, इष्टलिंग नसेल, आणि आपण फक्त गुरुचं कारुण्य आपण समजून घेतलं, हो महाराज, हो बाबा असं म्हणत असेल, तर कोरड्या तलावात कमलवेल रोवल्यागत जाणार रामनाथा. एखादा कोरडा तलाव आहे, पाणीच नाही आहे, आणि त्या ठिकाणी जाऊन आपण कमळ लावू लागलेला आहोत, अशा स्वरूपातलं ते तिथे त्याची अवस्था असणार आहे, त्या माणसाची, त्या व्यक्तीची, त्या भक्ताची अवस्था असणार आहे. म्हणजे प्रत्येकांच्या गळ्यात, छातीवरती, हृदयावरती इष्टलिंग असणे गरजेचेच आहे, असं या वचनामधून ते सांगत असतात. एक दुसऱ्यांचं मन परिवर्तन, दुसऱ्याचं मत परिवर्तन जर करायचं झालं, चांगल्या कामासाठी त्यांना त्या वाईट मार्गातून बाजूला वळवायचं जर असेल, तर काय करता येईल, हे एक उदाहरण आहे. एकदा असंच प्रवास करत करत जेडर दासी मैया एका जंगलातून जात होते. अनेक जंगलातून जात असताना तिथे बघितले त्यांनी जंगलात राहणारे लोक पशूंना, काही प्राण्यांना मारून त्यांचा उदरनिर्वाह करत होते. प्रत्यक्षात पाहता जंगलामध्ये अनेक फळं होते, तेही ते खात होते. दासमय्यांना त्या प्राण्यांना मारत असलेलं पाहून थोडंसं मन चलबिचल झालं, थोडंसं वाईट वाटलं. म्हणून ते दासमय्या, जेडर दासमय्या काय करतात, त्या व्यक्तींकडे जातात, जंगलामध्ये राहणाऱ्या त्या आदिवासींकडे जातात आणि सांगतात की तुम्ही ही जे काही प्राणी हत्या करता, हे प्राणी हत्या चांगलं नाही. त्यासाठी तुम्ही हे न करता, जंगलामध्ये अनेक फळं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शेकडो फळं आहेत, त्या फळांचा तुम्ही स्वीकार करा, ते फळं खाऊन उदरनिर्वाह करा. विनाकारण दुसऱ्यांचं हत्या करणे, दुसऱ्यांचे जीव मारणे चांगलं नाही, अशा प्रकारे सांगतात. त्यावेळेस ते लगेचच ते लोक ऐकत नाहीत, परंतु ते ऐकत नाहीत म्हणून त्यांचं मन परिवर्तन, त्यांचं मत परिवर्तन करण्यासाठी त्यांच्या सोबत ते राहतात. 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस त्यांच्या सोबत राहून त्यांना वारंवार व्यवस्थित समजावून सांगून त्या आदिवासी लोकांचं प्राणी हत्या करणे किंवा शिकार करणे थांबवतात, आणि तेथून ते पुन्हा नंतर दुसरीकडे जातात. म्हणजे याचाच अर्थ त्यांचं हे प्राणी हत्या किंवा शिकार करण्याची प्रवृत्तीपासून लांब करण्याचे सुद्धा हे जे काही त्यांनी आचरणशैली त्यांनी दिलेली आहे, हे सुद्धा अतिशय उत्तम आहे. म्हणजेच एक मनुष्याचा जर मन परिवर्तन करायचं असेल, तर कोणत्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगायचं, याचं ज्ञान जेडर दासमय्याला होते. वयाने लहान असताना सुद्धा जेडर दासमय्या अतिशय उत्कृष्टपणे दुसऱ्यांना ते पाचारण करत होते. हे अतिशय चांगलं काम त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे. ते पुढे पुढे जात असताना एक नंदी म्हणून गाव आहे, त्या नंदी गावामध्ये एक जण काही विप्रज, ज्याला आपण चांगल्या उच्च प्रतीचे म्हणा किंवा उच्च दर्जाचे म्हणा किंवा चांगल्या जातीचे म्हणा, अशा प्रकारचे लोक दुसऱ्या कमी जातीच्या लोकांना हिनवत होते. आता कमी जातीचे लोक 12व्या शतकामध्ये साहजिकच आहे. कोण होते म्हणल्यानंतर आपण आजकाल सगळे समानतेने बंधुभावानं वागतो. तिथं आता सध्या अस्पृश्यता सुद्धा राहिलेली नाही, त्या काळात अस्पृश्यता होते. महार, मांग, चांभार अशा लोकांना ते अस्पृश्य मानले जात होते त्यावेळेस. तर त्यावेळेस त्या गावात गेल्यानंतर हे जेडर दासमय्या हे उच्च नीचता पाहून त्या सगळ्या लोकांना उपदेश देतात की जन्माने कोणीही उच्च किंवा जन्माने कोणीही नीच नसतो. आपल्या कर्माने, आपल्या कायकाने उच्च आणि नीच ठरत असतो. एखादा व्यक्ती महार समाजात जन्माला आला तर तो नीच नव्हे, आणि एखादा उच्च समाजात, वेगळ्या समाजात जन्माला आला तर तो नीच नव्हे, तर उच्च आणि नीच समान त्याच्या कार्यामध्ये असणार. मग तो महार समाजामध्ये असेल तर नीच किंवा उच्च राहणार नाही, किंवा एखादा चांगल्या त्याच्यामध्ये असला तरी सुद्धा तो उच्च किंवा नीच राहणार नाही. त्याचे पुढचे जे काही कार्य असतील तर ते कार्यावरून त्याला उच्च किंवा नीच ठरवलं जातं, त्याच्या कायकावरून तो उच्च किंवा नीच ठरवलं. कारण काय, चोरी केला, हत्या केला तर तो नीच असणार. म्हणून अशा प्रकारचं एक वेगळ्या स्वरूपाचा ठसा
अतिशय चांगल्या पद्धतीने उमटवलं. त्यांनी त्या काळात समजावून सांगत असताना एक अतिशय उत्कृष्ट आणि प्रगाढ मत मागणारं प्रचंडपणे एक त्याला काय म्हणतो आपण, उग्र किंवा एक मनाला धडकी भरणारा अशा प्रकारचे वचन त्यांनी काय सांगतात बघा. काय म्हणतात, महारांच्या तोंडात हाड आहे म्हणून त्यांना महार म्हणून हिणवितात का हे लोक. महारांच्या तोंडात हाड आहे म्हणजे त्यावेळेस असं समजलं जातं की महार मांग लोक हे काही मेलेल्या जनावरांची कातडी काढणे किंवा त्या मेलेल्या जनावरांचे मांस खाणे अशा प्रकारचे होते. तर ते त्यांच्या तोंडात हाड वगैरे आहे म्हणून त्यांना काय हिणवितात का लोक. अरे कितीतरी हाडे आपल्या तोंडात आहेत, म्हणजे दात, कितीतरी हाडे म्हणजे दात सुद्धा आपल्या तोंडात आहेत. तर त्या तोंडाने वाईट बोलल्यास त्या महारांच्या तोंडातून ही हीण जाण रामनाथा. तर आपल्या तोंडातून कितीतरी हाडे आहेत, मग आपल्या या तोंडात हाडे असताना आपण त्यांना रागवणे किंवा आपण काहीतरी बोलणे म्हणजे त्या महारांपेक्षाही आपण हीन आहोत. मग आपला दर्जा काय, असे रामनाथा एकदम कडक शब्दात आपल्या वचनांकित करतात. ते म्हणजे 12व्या शतकात समानता दाखवणारं हा एक प्रगाढ प्रचंड पद्धतीने अतिशय सुंदर असं त्यांनी वचन त्यावेळेस लिहिलेलं आहे. तर ते याच्यावरून त्यांनी कुळ, जात पात, भेदभाव सगळं नष्ट केलेलं आहे. पहा, महात्मा बसवण्णांच्या 770 शरणांच्या अनुयायींच्या प्रत्येक किंवा अतिशय उच्चाशा उच्च मधले जे काही वचन आहेत ते वचनामध्ये कधीही कुठेही त्यांनी जातभेदाचा कधी काही केलेलं नाही. कारण काय, ते नेहमी करता सांगत असतात की सर्व समभाव आहे, सर्व धर्म समभाव आहे. जिथे अंधश्रद्धा आली त्याला बाजूला सारा, अतिशय व्यवस्थित पद्धतीने वागा, असे अनेक आहेत. तर धनसंपत्ती, ऐश्वर्य असं काही जरी असलं तर क्षणात येऊ शकतो आणि क्षणात जाऊही शकतं. त्यासाठी आपण सर्वजण समानतेने वागले पाहिजे. पुढे एक गोडेगेर म्हणून राहणाऱ्या एका गावामध्ये ज्यावेळेस ते पोचतात, असंच प्रवास करत करत सगळ्यांना चांगली बुद्धी देत, चांगल्या आचरणाची शक्ती देत तर एक मुद्दैया गौड म्हणून एका गावात एक व्यक्ती राहत होते. त्यांच्याकडं भरपूर प्रकारात धन होतं, संपत्ती होती, जमीन जायदाद होती, परंतु मानसिक त्यांची शांती नव्हती, मनाला शांती नव्हती. तर त्या मनाला शांती त्यांना मिळवण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी हे जेडर दासय्या त्या गावात गेले, त्यांना वाटलं की हा जेडर दासय्या बाल शरण आम्हाला काहीतरी ज्ञान देईल, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे गेले. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांना पाचारण केले की हे तुम्ही जे धन कमवलात त्या धनाला सुद्धा तुम्ही कुठेतरी चांगल्या सत्कार्याला, चांगल्या कार्याला त्याला दान करा. गोरगरिबांची सेवा करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करा. अन्नदान करा, दुसऱ्यांसाठी वेळ द्या, गोरगरिबांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला मानसिक शांती मिळेल. असं सांगितल्यानंतर ते मुद्दैया गौड या प्रकारचं कार्य ज्यावेळेस करतात तर त्यांना आत्मिक शांती लाभतो. ते धन्यवाद देतात आणि सर्वजण इष्टलिंगधारी होतात. त्या गावातले अनेक लोक त्यांच्याकडून दीक्षा घेतात. म्हणजे त्यावेळेस सुद्धा इथं त्यांनी एक असं वचन सांगितलेले आहेत की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी वचन सांगतात येतं की आपल्याला जे जे काही संपत्ती मिळालेली आहे हे आपल्याला हे सगळं निसर्गातून मिळालेलं आहे. हे कुणीतरी दिलंय आणि कोणाचं तरी आपण गुणगान करतो. जे काही जे जगामध्ये नाही, जे प्रत्यक्षात नाही, अशा कुणाच तरी आपण नाव घेतो आणि त्यांच्यामुळे आपल्याला मिळालं असं आपण मानतो. तसं न मानता त्यांच्या या वचनांकित मधून वचन काय सांगतात बघा. काय म्हणतात त्यांनी, भूमी तवदान पीक नवदान, मंद मंद वाहणारा वारा तुझेच दान. भूमी तवदान पीक नवदान, मंद मंद वाहणारा वारा तुझेच दान. बैल तवदान धान्य तवदान, वेळलेल्या सागर ही तुझेच दान. स्वीकारून तवदान अन्य दैवतांची स्तुती करणाऱ्या श्वानांना काय म्हणावे रामनाथा. म्हणजे हे सगळं निसर्गातून हे सगळं आपल्याला मिळत आहे. हे सगळं काही हे तवदानाच्या स्वरूपात म्हणजे आपण केलेल्या कार्याच्या मोबदल्याच्या स्वरूपात, आपण केलेल्या चांगल्या कार्याच्या एखाद्या आशीर्वादाच्या स्वरूपात आपल्याला मिळत आहे. आपण एखादं झाड लावलो
झाड मोठं झालं तर याचं फळ आपल्याला मिळतं, त्याच्यापासून मिळणारे फुले आपल्याला मिळतात, त्याच्यापासून मिळणारा ऑक्सिजन आपल्याला मिळतो, म्हणजे आपण केलेल्या कार्याचं सुद्धा आपल्याला पावती मिळत असते. मग हे सगळ्या स्वरूपात मिळालेलं आहे. तर हे सगळं मिळत असताना आपण कोणीतरी एकाने दिलेलं आहे, मग त्याचं आपण श्रेष्ठत्व गात बसतो. तर अशा श्वानांना काय म्हणावे रामनाथा, असं ते म्हणतात. एखादा कडक शब्दामध्ये त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. म्हणजे हे सगळं काही निसर्गातून, हे सगळं काही आपल्या कार्यातून चांगल्या कारण मिळत असताना ह्याचं सगळं श्रेय दुसऱ्या कोणाला तरी कशाला द्यायचं, अशा स्वरूपात ते कडक शब्दात आपले वचनांकित केलेलं आहे. असा उपदेश करून जनतेचं सगळ्यांचं त्यांनी जनजागृती करत असतात. पुढे असंच 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 धर्मप्रचार करत 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 कुठे जातात ते आंध्र प्रदेशात जातात. आंध्र प्रदेशात चालुक्य घराण्यातील पहिला जयसिंग जे की राजा होते, अलौकिक ज्ञान बघून त्या राजाचे काही शिष्य तर या दासमय्याला बोलवतात, त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची बुद्धी घेतात आणि यांचं सगळं ऐकल्यानंतर तिथेही अनेक जण इष्टलिंगधारी होतात. त्यांना तिथे एक मठ बांधून देतात आणि त्या मठामध्ये तुम्ही इथे राहा म्हणून सांगतात. तर तिथे मठामध्ये ते अनेक दिवस अनेक वर्ष तिथे राहतात. त्यानंतर तिथून ते आपल्या गावाकडे परत येतात. गावाकडे परत येत असताना त्यांच्या डोक्यात येतं, राजा आणि राणीला पाहिलेलं असतं, अनेक जोडप्यांना त्यांनी विवाह होत असताना पाहिलेले असतात, गुण्या गोविंदाने राहत असलेलं पाहिलं असतात, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचे उपदेश हे देत असतात. मग त्यावेळेस ह्यांच्याही मनात येतं की आपण ही विवाह करावा. मग जीवनसंगिनी, धर्मपत्नी, सहचरणी शोधण्यासाठी गावाकडे येतात. मग यांना कोणी मुलगी देणार नाही असं तर होणारच नाही, परंतु चांगल्या प्रवृत्तीचे सगळेजण माझी मुलगी करून यांना जर दिली तर माझी मुलगी सुखात राहील, अशा स्वरूपात प्रत्येकांच्या मनात ओढा निर्माण झालेला असतं. परंतु दासमय्यांचं एक वेगळ्या स्वरूपातच शोध असतो. त्यांनी स्वतःच्या विचाराप्रमाणे, स्वतःच्या मताप्रमाणे चालणारी आणि आपल्या आज्ञेप्रमाणे सहचरणी ते शोधत असतात. म्हणजेच दोघांचेही मत, दोघांचेही मन, दोघांचेही विचार सारखे यावेत अशी सहचरणी आपल्याला मिळाली तर आपले पुढील जीवन सुद्धा चांगलं जीवन व्यतीत होईल, म्हणून त्या शोधत ते असतात. तर पुढे ते असंच फिरत फिरत एका गावात जातात. त्या गावात त्यांनी, मी सांगतो, त्या गावाचं नाव आहे गोब्बूर. ते गोब्बूर गावात एक सुशील दाम्पत्य शरण मल्लीनाथ आणि शरणी महादेवी यांची कन्या दुग्गळला हिला त्यांनी पसंत करतात. पसंत करण्याची पण रीत बघा कशी असते. ते त्यांच्या घरात गेल्यानंतर काही आपण जसं प्रश्नोत्तर करतात आणि अगोदरच्या काळात सुद्धा असं म्हणलं जात होतं, गेलेल्या पाहुण्यांना वगैरे वाटीमध्ये ग्लासमध्ये वगैरे पाणी दिलं जात होतं. तर ग्लासमध्ये पाणी दिल्यानंतर दुग्गळला ग्लासमध्ये पाणी देते आणि थोडाफार पिऊन त्यांनी परत देतात आणि म्हणतात, घरातल्या पोटल्याच पाण्यानं तुम्ही भात शिजवू नका, मला तुम्ही भात करून दाखवा. दुग्गळा मध्ये जाते, हातात तसंच तेवढंच राहिलेलं पाणी घेऊन. तर घरातल्या कुठल्याच पाण्यानं भात शिजवू नका, कारण का त्या पाण्याला त्यांनी पादोदक करून दिलेले असतात. मग पादोदक म्हणजे पवित्र असं पाणी, मग पाण्यानं करू नका म्हणलेलं आहे. पवित्र असं पाणी म्हणजे अमृतासारखं आहे. मग त्यांनी घरातल्या दुसऱ्या पाण्यानं करू नका म्हणले, पण माझ्या हातातल्या पाण्यानं तर त्यांनी नको म्हणलेलं नाही. म्हणून त्या पादोदकानं त्यांनी भात शिजवून त्यांना नेऊन देतात. ते अतिशय खुश होतात आणि त्यांना सहचरणीचा जे काही स्वीकार करतात आणि त्यांच्यासोबत ते विवाह करतात. पहा, विवाह झाल्यानंतर सुद्धा त्यांनी पुढचं कायकत्व कधी सोडले नाहीत. कारण काय, दुग्गळला हे सूत कापायचं किंवा विणायचं काम म्हणतात, त्याला सूत काढायचं. कारण काय, जेडर म्हणजे कोष्टी समाज हा सूत विणतात. कापसापासून दोरी करायचं, दोरीपासून एखादं कापड तयार करायचं, अशा प्रकारचं ते दुग्गवा करत असतात. तर सूत कापायचं आणि दासमय्या त्या सुतापासून हातमागावरती वस्त्र तयार करायचे. ते वस्त्र तयार केल्यानंतर पुन्हा ते विकायला जायचं, बाजारात जाऊन ते विकायचं. अशा स्वरूपातलं नित्य कायक त्यांचे करत होते. आणि हे नित्य कायक करत असताना सुद्धा घरासमोर जर कोणी आले, भिक्षुक आले असतील, कोणी अनोळखी माणूस आले असतील, तर त्यांना सुद्धा दासोह करायची प्रवृत्ती ह्या दोघांकडून कायमस्वरूपात होती. पहा, एक अतिशय चांगलं असं एक उदाहरण मी सांगू इच्छितो. आजकालच्या पिढींना अगोदर असं म्हणलं जात होतं की एखाद्यांनी आशीर्वाद देऊन दिलेलं
कार्य स्वरूपात काही जरी असेल, मग ते नारळ असेल, वस्त्र असतील किंवा जमीन जायदाद असेल, तर ते मिळालेले जमीन जायदाद, वस्त्र असेल, नारळ, हे या सत्पुरुषाने दिलेलं आहे आणि ह्याला फार मोठं चांगलं याला किंमत आहे किंवा चांगलं कार्यानुसार घेतलेलं आपल्यालाही चांगलं बल होतं, असे प्रत्येकांची प्रवृत्ती. तर दासमय्या शिवभक्ती करत जे काही कपडा विणले, अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्यांनी कपडा विणले आणि ते कपडा त्यांनी बाजारात विकायला घेऊन गेले. एवढं उत्कृष्ट पद्धतीनं कपडा त्यांनी विणलेले होते. ते वस्त्र पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटणार की किती सुंदर वस्त्र त्यांनी विणलेले आहेत. अरे, मी या वस्त्राला वापरण्याचा लायकीचा खराच मी नाहीच, ह्याला एक श्रेष्ठ व्यक्तीच वापरले पाहिजे असं प्रत्येकजण म्हणणार आणि या वस्त्राचा मी खराच वापरण्याचं योग्य नाही म्हणून प्रत्येकजण म्हणणार. मग दासमय्या बाजारात विकायला ठेवल्यानंतर त्या वस्त्राला प्रत्येकजण हे सांगून, हे वस्त्र फार चांगलं आहे, मी या वस्त्राच्या लायकीचा नाही, ह्याला कुणीतरी उच्च माणूस, कुणीतरी संत माणूस, कुणीतरी चांगला माणूसच त्याला वस्त्र वापरायला पाहिजे असं म्हणत प्रत्येकाने त्याची किंमत ठरवायला नको म्हणता. मग शेवटी संध्याकाळ होते. दासमय्या नाराज होतात. आजच्या दिवशी एवढं चांगलं मन लावून मी केलेलं हे वस्त्र, अतिशय उच्च प्रतीचं, अलौकिक असं, अप्रमित असं वस्त्र आज कुणीही खरेदी केले नाही, म्हणून ते घराकडे येऊन परत येत असतात. परत येत असताना एका ठिकाणी त्यांना एक रोगी थंडीने कुडकुडत पडलेला आहे. एक वृद्ध व्यक्ती, त्याच्या अंगावरती जखमा झालेल्या आहेत, त्याच्यामधून पू वाहत आहे. तशा वृद्ध व्यक्तीकडं, रोगी व्यक्तीकडं, थंडीने कुडकुडत पडलेल्या त्या वृद्धांकडं जेठ दासमय्या जातात. दासमय्याला बघितल्याबरोबर रोगी वृद्ध माणूस काय म्हणतो, मला काहीतरी पांघरायला द्या बाबा. हे वाक्य ऐकल्याबरोबर जेठ दासमय्या उच्च प्रतीचं स्वतःच्या हाताने विणलेलं हे जे वस्त्र आहे, एका मनाचं चांगल्या प्रकारे तयारी करून, बहुतेक ह्या रामनाथाने, बहुतेक ह्या बसवण्णाने, बहुतेक ह्या देवानी मला यासाठीच दिवसभर हे कपडा कोणाला दिलं नाही, हे कपडा या सत्कर्मासाठीच बहुतेक जाणार होता की काय, म्हणून ते कपडा काढून उच्च प्रतीचं असं चांगल्या प्रकारचं कापड आहे ते रोगीच्या पाठीवरती घालून, थंडीने कुडकुडत असलेल्या वृद्धाच्या पाठीवरती ते घालतात. मग त्यावेळेस त्या रोगी म्हणतो, अरे 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 अरे, तुम्ही एवढ्या चांगल्या प्रतीचं कापड माझ्यासाठी का दिलात? दुसरं काहीतरी फाटकं तुटकं असलेलं कापड असेल तर दिलात तरी चांगलं झालं असतं, हे विनाकारण खराब होईल. असं म्हणल्यानंतर दासमय्या म्हणतात, नाही, मी मनापासून दिलेलं आहे, ते दिलेलं मी पुन्हा कधीच परत घेणार नाही, तुम्ही ह्याला कसंही वापरा, मला कोणत्याच प्रकारचा राग येणार नाही. असं म्हणल्यानंतर तो वृद्ध व्यक्ती त्या कापडाच्या काही फाडून बंद काढतो, चिरगुट्या काढतो आणि आपल्या जखमावरती दंडाला, हाताला, पायाला, मानेला किंवा डोक्याला बांधून घेतो. ते कपडा फाडत असताना सुद्धा दासमय्याला काही प्रमाणात सुद्धा राग आलेला नाही. अरे, मी ह्याला तरी पांघरायला दिलेलं होतो, तरी सुद्धा हा कपडा फाडून जखमावरती बांधतो. थंडीने कुडकुडत होता, पूर्ण शरीरभर याला मी झाकून देण्यासाठी म्हणून दिलेलं होतो, तरी सुद्धा हा फाडून अंगावरती चिरगुट्या बांधून घेतोय. असं वाटल्यानंतर सुद्धा दासमय्याला काही स्वरूपात राग आलेला नाही. तो अतिशय आनंदाने घराकडे जातो. मनात एक चांगला विचार असतं की माझ्याकडून आज एक चांगलं सत्कार्य घडलं. घरी येऊन आपल्या धर्मपत्नीला, गुग्गळाला सांगतो, यथोचित सगळं कार्य, मी येत असताना जे काही कार्य घडलं ते सगळं सांगतो. गुग्गळा म्हणते, फार चांगलं काम केलं, तुमच्याकडून हे काम केल्यामुळं मी फार आनंदित झालेला आहे. आजकालच्या स्त्रिया, आजकालच्या जोडीमध्ये एखादं नवरा दिवसभर काम केल्यानंतर घरी आल्यानंतर जर एखादा चहा मागितला तर अनेक जोडप्यांचं मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे, बायको घरात आल्याबरोबर, आला बघा चहा प्यायला, अशा प्रकारचं वर्तन असतं. नवरा कष्टानं आलेला आहे,
घाम गाळून आलेला आहे, त्यांच्यासोबत बोलायची तयारी सुद्धा अनेकांना नसते. किंवा दिवसभर काही कष्ट करून पैसे जर कमवून आणला नाही तर बायको सुद्धा घरात त्यांना चिडचिड करत असते. कष्टाने दोघांनी मिळून तयार केलेलं विणलेलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं कापड जेडर दासमय्या एका भिकाऱ्याला, एखाद्या रोग्याला, एखाद्या जर्जर झालेल्या म्हाताऱ्याच्या शरीरावरती झाकून येतात, तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये दान करून येतात. ते सगळं कार्य घरात बायकोला सांगितल्यानंतर बायको मनोमनी आनंदित होते. यापेक्षा चांगली जोडी कोणती असेल? जगाच्या पाठीवरती नवरा केलेल्या कामामध्ये बायको संतुष्ट होत असेल, बायको केलेल्या कामामध्ये नवरा संतुष्ट होत असेल, एकमेकांचं प्रेम यामध्ये वाढणार आहे. त्यासाठी जोडी दाम्पत्य समविचारी असले पाहिजे. म्हणूनच दासमय्यांनी यांना घेत असताना, लग्न करून घेत असताना, सहचरणी करताना, धर्मपत्नी मानत असताना हे सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी इथं एक चांगलं असं सदाचाराने दाखवून शिवपथा प्रत्येकाला चालायला लावत होते. त्यांनी या ठिकाणी ज्या जोडीने शिवभक्ती केल्यानंतर सुद्धा एवढा आराम मिळतो, एवढं चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळतं, चांगल्या प्रकारचं सुखी जीवनाने आनंदाने राहता येतं. त्यावेळेस त्यांनी एक छोटंसं एक फार छान एक वचन लिहिलेलं आहे बघा. काय म्हणतात त्यांनी? सतीपतींची एकवटलेली भक्ती शिवास अर्पित होते. सतीपतींची एकवटलेली भक्ती शिवास अर्पित होते. सतीपतींची एकत्रित नसलेली भक्ती शिवास अर्पित होत नाही. कारण काय? अशी भक्ती म्हणजे अमृतमध्ये विष कालविण्यागत जाण रामनाथा. म्हणजे अनेक ठिकाणी नवरा बायको देवाला जात असतात, परंतु नवऱ्याच्या मनात वेगळा विचार, बायकोच्या मनात वेगळाच विचार. जर अशा प्रकारचं भक्ती असेल तर ते देवास अर्पण कदापि होत नाही. सती आणि पतींचं दोघांचं ही भक्ती ही एक स्वरूपात, चांगल्या स्वरूपात असली पाहिजे. दोघांचंही विचार, दोघांचेही मत कायमस्वरूपात चांगले असले पाहिजेत, असं रामनाथा या वचना म्हणतात. जर दोघांचे सारखे मत नसतील तर अमृतामध्ये सुद्धा विष कालवल्यासारखे जाणार रामनाथा, अशा शब्दात वचनांकित केलेले आहेत जेडर दासमय्यांनी. म्हणूनच ते दोघेही जोडीनंच विवाह करा असं त्यांनी कायम स्वरूपात सांगत असतात. पहा, एवढंच कशाला, त्यांचं एक दुग्गळांचं एक अतिशय चांगल्या स्वरूपातलं एक दासोहवृत्ती कशी असते. काय करत करत जे काही कपडा विणून बाजारला विकायला गेल्यानंतर घरात म्हणावं तसं काही धान्य नसतो, परंतु एक असेच सदामुळे गुग्गळला माहेरून आई वडिलांच्या घरातून येत असताना जे सोन्याचे कंकण आणलेले होते, ते कंकण गावातल्या एका धनिकाला विकतात आणि मिळालेल्या पैशातून अन्न धान्य घेतात आणि त्यापासून त्यांनी दासोह करतात. आपल्या घरात जर अन्नधान्य नसेल तर आपण काय करत असतो? नाही बाबा, दुसऱ्या दिवशी या. म्हणजे अशी शरणी सुद्धा त्या काळात होऊन गेलेली आहे. स्वतःचे कंकण, सोन्याचे कंकण विकून त्यांनी दासोह केलेले आहे. आणि नवऱ्याला माहीत झाल्यानंतर नवरा रागवेल अशा प्रकारचे भाववृत्ती त्याच्या मनात नव्हतेच. कारण काय? दुसऱ्यांच्या कामाला येणं, गोरगरिबांच्या कामाला येणं आणि ते सत्कार्य करणं हे तिच्या मनात होतं, तिच्या मेंदूत होतं, तिच्या कार्यात होतं. आणि अशाच प्रकार सत्कार्य हे दासमय्याला सुद्धा होतं. म्हणून एकही क्षणाचा विचार न करता सोन्याचे कंकण विकून धान्य खरेदी करून तिने दासोह केला. अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणूनच दोघांचे मत एक आहे. म्हणूनच दोघांचं उत्कृष्ट असं दाम्पत्य म्हणून नाव आपण आजही घेतो. मी म्हणलेलं होतं, स्वतःचे विणलेलं उत्कृष्ट पद्धतीचं अप्रतिम असं कापड त्यांनी एका रोग्याच्या पाठीवर घालतात. जसं की आपण वाचून आहे, हे संत श्रेष्ठ एकनाथांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजले. म्हणजे जे गाढव
तहानलेलं व्याकुळ होऊन पडलेलं होतं. त्या गाढवाला काशीहून आणलेलं पाणी एकनाथाने पाजले. आपण शिकलेलो आहोत, पण आपल्याला हे माहीत नाही जेड दासमय्यांनी सुद्धा अशा प्रकारचे एकाहून एक उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे. त्यांच्या धर्मपत्नी गुगळांनी सुद्धा एकाहून एक असे उत्कृष्ट कार्य केलेले. स्वतःचे सोन्याचे कंगण विकून त्यांनी दासोह केलेले आहे. हे सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे. लिंगायत धर्म संस्कृतीमध्ये 770 शरणांनी असे एकापेक्षा एक उत्कृष्ट असे केलेले कार्याचा अनुभव, त्यांचं वाचन, त्यांचं मनन, त्यांचा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. म्हणजे आपल्याला सर्व काही गोष्टी कळतात. जर आपणच जाणून नाही घेतलं तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय सांगू? आपण फक्त दुसऱ्यांनी काही सांगितले तेवढंच आपण लक्षात ठेवलं, पण आपणही काहीतरी शोध करा. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचा. त्या पुस्तकातून आपले अगोदरचे 770 शरणांचं कार्य आपल्याला लक्षात येईल. तेही आपण जाणून घेऊयात. सो तर अशा प्रकारचं कार्य ते पुढे पुढे चालत चालत होत जातात. त्यांच्यापासून हे एक उत्कृष्ट असं दाम्पत्य सगळीकडे नावाजलेलं आहे. त्यांची कीर्ती प्रत्येक गावात, प्रत्येक राज्यात, इतर सगळीकडे हजारो किलोमीटरपर्यंत पोहोचल्यानंतर प्रत्येक घरी स्त्रिया बाळाला दूध पाजताना, घरात स्वयंपाक करत असताना किंवा घरातले वेगवेगळ्या स्वरूपाचे कामं करताना ह्या दोघांच्या नावाचे गाणे गायला सुरुवात करतात. शेतकरी शेतात काम करताना, पेरणी करताना, मारताना, कुळो मारताना किंवा शेतातले वेगवेगळे कामं करताना सुद्धा ह्या दोघांच्या नावाचे गाणे गात बसतात. म्हणजे यांच्या नावानं एवढी चांगले गाणे सुद्धा तयार झालेले होते. एवढ्या चांगल्या प्रकारची कीर्ती यांची पसरलेली होती. मग हीच कीर्ती पुढे कुठे जाते? दिवसेंदिवस या दाम्पत्याची कीर्ती चारी बाजूला पसरत पसरत पुढे आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुद्धा जाऊन पोहोचलेली असते. मी आत्ताच सांगितलं, आंध्र प्रदेशातील जयसिंहाची राणी सुग्गल देवी यांच्याकडे सुद्धा ही माहिती जाते. मग सुग्गल देवी मनोमनी जेड दासमय्याला गुरु मानतात आणि त्यांच्या मनात प्रबळ इच्छा निर्माण होते की मी गुरु मानलेले आहे. मी जरी जयसिंगाची राणी असेल, माझा धर्म वेगळा असेल, माझी जात वेगळी असेल, तर जयसिंग राजाची राणी ही सुग्गल देवी मनोमनी इच्छा निर्माण करते की मला आता इष्टलिंग धारण करायचे, माझ्या हृदयावरती इष्टलिंग धारण, मला दीक्षा घ्यायचे जेड दासमय्याकडून. त्यांनी दासमय्याकडे बोलावणं धाडतात, इष्टलिंग दीक्षा देण्यासाठी आमंत्रित करतात. त्यांच्या आज्ञेप्रमाणे जेड दासमय्या आंध्र प्रदेशमध्ये जातात आणि या जयसिंगाच्या राणी धर्मपत्नीला जे की सुग्गल देवीला इष्टलिंग दीक्षा देतात. इष्टलिंग दीक्षा दिल्यानंतर पूर्ण राज्यामध्ये हे जे काही कर्मठ संप्रदायाचे लोक असतात त्यांनी आपलं काम सुरू करतात. विष कालवणं सुरू करतात, एकमेकांचे कान भरवणं सुरू करतात. अरे अरे अरे, राजा जयसिंग हा तरी लिंगायत नाही, परंतु त्यांच्या बायकोनं दीक्षा घेतली, धर्म परिवर्तन केलं. मग अशा स्वरूपात एकमेकांचे कान भरायला सुरुवात करतात. मग लोकांना ते भडकवायला सुरू करतात. जर राजा आणि राणीच जर धर्म परिवर्तन करीत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय? मग राज दरबारात जेड दासमय्याला बोलवतात. तुम्ही असे कसे काय केलं? तुम्ही राजासमोर दासमय्या, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे असं सांगितल्यानंतर तिथे राणी, राजा आणि अनेक पंडित, अनेक लोक जात राजदरबारात वादविवाद करण्यासाठी तिथे थांबतात. अनेक विद्वान आलेले असतात. त्या सर्वांसमोर दासमय्या जे पंडित त्यांना प्रश्न विचारतील त्यांना निर्भीडपणे उत्तर देतात. जे विद्वान किंवा शास्त्री जे काय आहेत त्या सगळ्यांना त्यांनी उत्तर देत सगळ्यांचं तोंड बंद करतात. दासमय्या त्यांच्या शास्त्रानुसार अतिशय सन्मानाने, अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला उत्तर देतात आणि सगळ्यांची तोंड बंद करतात. म्हणजेच शेवटी इष्टलिंग दीक्षा हे कोणीही घेऊ शकतो. कोणत्याही जातीतला माणूस, कोणत्याही धर्मातला माणूस, स्त्री असो, पुरुष असो, उच्च असो, नीच असो, इथं कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही. हा प्रत्येकाच्या हृदयावरती धारण करू शकतो. आपण सर्व शिवाची रूपे आहोत.
म्हणून समजावून सांगितल्यानंतर प्रत्येकाला ह्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार पटतात. विचार पटल्यानंतर जसं राजाची राणीनं इष्टलिंग दीक्षा घेतली, तसं त्या राज्यातील हजारो लोक ह्या जेडर दासमय्याकडून इष्टलिंग दीक्षा घेतात आणि सगळ्यांचे मन परिवर्तन होतात. इथे कुठलाही जात इथे तरी समानता आहे, इथे समानता आहे, इथे कुठल्याच प्रकारचे उच्च नीचपणा नाही, हे सगळ्यांना कळून येतं आणि हजारो लोकांनी इष्टलिंग दीक्षा घ्यायला सुरुवात करतात. अशा स्वरूपात हे जेडर दासमय्या त्यांच्या कार्यामध्ये इष्टलिंग दीक्षा देण्यामध्ये प्रभावित करतात. म्हणजेच ते अतिशय उत्कृष्ट असं कार्य करतात. आता ही उत्कृष्ट कार्य ज्यावेळेस वादविवाद झाला, सगळं झालं, तर त्यावेळेस त्यांची कीर्ती आणखीन पसरते सगळीकडे. फक्त तेवढ्याच कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश राज्यामध्ये भरपूर सगळीकडे कीर्ती पसरते. अशा प्रकारचा विद्वान माणूस हे आता आपल्या सर्वांकडे यायला पाहिजे. त्यांनी सुद्धा आपल्याला दीक्षा दिली पाहिजे. मग त्यांचं ते बसवेश्वरांचं कार्य असेल, त्यांना प्रभावित होऊन असलेले वचनांकित केलेले यांचे वचन असतील, 770 शरण सगळीकडे ते सबंध भारत देशात, सबंध जगामध्ये पसरून घेतात. हे प्रत्येकाचं कार्यच असं असतं की ते कुठल्याही प्रश्नोत्तराला सामोरं जाण्यास, कुठल्याही संकटाला सामोरं जाऊन त्याला प्रत्युत्तर चांगल्या पद्धतीने देऊन त्यांना त्या विचार परिवर्तन करण्यासाठी भाग पाडतात. कारण का इथे समानता आहे, इथे लिंगभेद नाही, इथे वर्णभेद नाही, इथे उच्च तुच्छ नाही, सर्व धर्म समभाव पद्धतीने इथे आचरणशैली मिळते, हे सगळ्यांना समजावून सांगतात. तर आज घडीला कर्नाटक तालुका अरसीकेरे हिरेगूर गावामध्ये सापडलेल्या 1265 साली, म्हणजे आता 2021 चालू आहे, 1265 साली हिरेगूर या गावात, तालुका अरसीकेरे जे की कर्नाटकमध्ये आहे, कोरलेल्या शिलालेखात सुद्धा जगी कीर्तिमान झालेला दासमय्या असा उल्लेख त्या दगडावरती कोरलेला. जगी कीर्तिमान झालेल्या दासमय्या म्हणजे हे जेडर दासय्या जगामध्ये कीर्तिमान झालेले आहेत. या 770 शरणांचं अनेक पद्धतीनं प्रत्येककडे उल्लेख दिले. काही ठिकाणी ताम्रपटावरती त्यांचे नावं खोडून त्यांच्याबद्दलचे चांगल्या पद्धतीचे म्हणणं आपण ऐकलेले आहेत. असे भरपूर चांगले. मग आपल्याला त्यांचे जे काही वचन लिहिलेले आपण संग्रहित केलेले आहेत, ते वचनामध्ये दासमय्यांचे फक्त 153 वचनं आपल्या कर्नाटक शासनाने, सरकारने संग्रहित केलेले आहेत. तर त्यांच्या धर्मपत्नी शरणी दुग्गळला यांचे फक्त 2 वचनं आपल्यापर्यंत आतापर्यंत मिळालेले आहेत, सत्यप्रत असलेले वचनं. ते अनेक जण भेळ मिसळ करून वचनं भरपूर जण लिहिले आहेत, परंतु प्रत्यक्षात फक्त शरणी गुग्गळला यांचे फक्त 2 वचनं आहेत आणि दासमय्या ह्यांचं फक्त 153 वचनं आपल्यापर्यंत संग्रहित आपण करू शकलेलो आहोत. तर शरणी दासमय्यांचं एक चांगलं, अतिशय उत्तम असं एक इथं मी आपल्यासमोर वचन आपल्याला सांगू इच्छितो. फार सुंदर वचन आहे, बघा किती छान वचन आहे ते. त्यांचे तर फक्त आपल्याकडे 2च वचन आहेत, तर 2 पैकी मी एक वचन आपल्यासमोर सांगणार आहे. पहा काय म्हणतात. भक्त झाल्यास व्हावे बसवण्णासारखा, जंगम झाल्यास व्हावे प्रभुदेवासारखे, योगी झाल्यास व्हावे सिद्धरामय्यासारखा, जंगम झाल्यास व्हावे चन्न बसवण्णासारखा, ऐक्य झाल्यास व्हावे अल्लम अजगण्णासारखा, तयांचे स्वीकार करून कारुण्य प्रसाद राहावे मेल्यासारखे, इतर तत्वांची गोष्ट मज कशास दासय्या प्रिय रामनाथा. म्हणजे इथे जंगम कसा असावे, दास कसा असावे, भक्त कसा असावे, योगी कसा असावे, ह्यांनी 700 शरणांपैकी 770 शरणांपैकी प्रत्येकाचं नाव घेऊन असे श्रेष्ठ असले पाहिजे. म्हणून शेवटी वचनांकित करत असताना बघा किती छान वचनांकित केले. शेवटी तिने वचनांकित काय करतात, दासय्या प्रिय रामनाथा. म्हणजे दासय्या म्हणजे स्वतःचं पतींचं नाव प्रिय रामनाथा, म्हणजे जे की रामनाथाला प्रिय असलेले दासय्या आहेत, असं त्यांनी वचनांकित करतात. किती सुंदर असं वचन आहे. त्यांनी वचनांच्या शेवटी सुद्धा गर्भगर्हित अतिशय चांगलं उत्कृष्ट असं त्यांनी हे दाखवलेलं आहे. मी या दुग्गळला सांगितलेलं होतं. तर या वेळेस
एक असं एक चांगलं एक त्यांनी कार्य केलेलं होते. म्हणलेलं होतं की कंकण विकून त्यांनी दासोह केले होते आणि दासोह केल्यानंतर त्या व्यक्तीने काही स्वरूपातलं धान्य गुगळाच्या परत त्या सुपामध्ये असेल किंवा त्यांच्या पदरात असतील परत दिले. म्हणजे सांगितले की तुझ्या घरात यापुढे कधीच अन्नधान्याचे कमतरता भासणार नाही, तुला कधीच काहीच विकून पुन्हा दान करण्याची वेळ येणार नाही, असं सांगून ते व्यक्ती गेले. आणि खरंच त्यानंतर पुन्हा दासमय्या किंवा दासय्या किंवा ह्यांच्या घरात दुग्गळांच्या घरात कधीच अन्नधान्याचं कमतरता भासली नाही. बहुतेक तीच प्रथा आज सुद्धा आपण चालवतो. एखाद्यांना जर आपण सूप भरून दान केलं तर त्यामधून काही अन्नधान्य ते आपल्या सुपामध्ये परत देतात. आपल्या घरात बहीण, वहिनी, काकू, मावशी कोणी आले त्यांची ज्यावेळेस आपण ओटी भरत असतो, ओटी गेल्यानंतर तांदूळ वगैरे देत असतात, तर त्यावेळेस सुद्धा काही प्रमाणात तांदूळ, काही दाणे ते आपल्याला परत करतात. म्हणजे किंबहुना ही पद्धत या 12व्या शतकापासूनच आलेली आहे. हे आपल्याला अतिशय या उदाहरणावरून आपल्याला कळून येतं. म्हणजे इथं हे दासी देव किंवा याला तवनिधी म्हणतात. तवनिधी म्हणजे काय? एखादं निधी आपण दुसऱ्याच्या सत्कारानं केलं तर त्याची परतफेड आपल्याला चांगल्या प्रकारात होत असते. मी आता सांगितलं की वृक्ष लावला त्याची फळं, फुलं, ऑक्सिजन आपल्याला मिळतं. चांगल्या केलेल्या कर्माचे फळे आपोआप मिळत असतात. मग आपण ते दान केलेलं अन्न असेल, आपण दान केलेलं पैसा असेल, एखाद्या चांगल्या कामासाठी दिलेलं कष्ट केलेलं असेल, वेळ दिलेला असेल, हे चांगल्या कामाची फळं आपल्याला आपोआप मिळत असतात. चांगल्या कामाचं कधीच परतावा वाईटच्या स्वरूपात कधीच होणार नाही. त्यासाठी चांगले काम नित्यनियोगाने करत राहा. आणखीन एक जाता जाता तुम्हाला मी सांगू इच्छितो, दासय्या आपल्या पत्नीला अनेक वेळेस छोटे छोटे कामं सांगत असतात. जसे की उदाहरणार्थ घरात दुपारी बसला असताना काहीतरी काम करत असताना दुग्गळाला त्यांनी सांगणार की दिवा आण. दिवा आण, दिवसा तरी दिवाचं काय काम नसतं तरी त्यांनी दिवा आण म्हणणार. गुगळला काही न विचारा, कशाला काय न विचारता दिवा आणून देणार. 1-2 तास तरी त्याने आंबील पीत होते. आंबील तरी थंड असतो. आंबील पीत असताना त्यांनी म्हणणार आंबील गरम आहे, थोडं हवा घाल. मग दुग्गळला हवा घालणार. म्हणजे काय? नवऱ्याने आज्ञा केल्यानंतर बायको त्या आज्ञाच प्राप्त करून ती लगेचच ती करत होती. पण आजकालची पिढी अशी नाही. ते का? ते असंच का? हे का? हे बायकोही म्हणते आणि नवराही म्हणतो. अशा स्वरूपात एकमेकांचे मत सारखे नसल्यास अशा प्रकारचं प्रश्नोत्तरांचं आणि त्यावरून विनाकारण एखादं वाईट कर्म, चर्चा किंवा वेगळ्या विषयावरती ते चर्चा होऊन जाते आणि त्याला ते वेगळं होतं. तर रामनाथ, आता आपण सर्वजण संसारी आहोत. आपल्या सर्वांचं आपल्या बायकोवरती तर प्रेम असतंच अतिशय चांगल्या पद्धतीने. आणि प्रत्येकजण जसं की मी आपल्या सर्व बायकावरती अतिशय प्रेम करतो, विश्वासही तेवढा असतो. रामनाथांचं सुद्धा हा बायकोवरती फार छान पद्धतीने विश्वास होता. अतिशय उत्कृष्ट जोडी होती. आपण अभिमानाने बाळगले पाहिजे आणि बायकोच्या चांगल्या कामाचं सुद्धा स्तुती करायला कधीच घाबरू नये. म्हणून रामनाथा आपल्या बायकोबद्दलचं एक वचनामध्ये ते काय सांगतात बघा, किती छान वचन त्यांनी लिहिलेलं आहे. आलेल्यातच जाणून वापर करते, असलेल्यातच तृप्त होऊन आनंदित राहते. बघा, आलेल्यातच जाणून वापर करते, असलेल्यातच तृप्त होऊन आनंदित राहते. आप्त स्वैक्यांचा विसर पाडते, दुग्गळेला आणून म्हणजे विवाह करून सुखी झालो रामनाथा. म्हणजे जेवढं काही घरात आहे तेवढ्याचाच वापर करून ती सगळं काही संसार चालवते. आणि पुन्हा जेवढं काही मी बाहेरून आणतो तेवढ्यावरच ती तृप्त होऊन आनंदित राहते. नाहीतर काही जण असे असतात, एवढं चांगलात का, आज काय पैसे कमवलंच नाही, एवढं आपल्या घराला पुरत नाही, असं न करता, असं विनाकारण चर्चा न करता आपल्या घरात जे आहे तेवढ्यावरच, आपल्या नवऱ्याने कमवून आणलेलं आहे तेवढ्यावरच ते संतुष्ट आहेत, आनंदित आहेत. आणि आप्त स्वैक्यांचा विसर पाडते म्हणजे काय? इथं बायकोकडून मिळालेलं प्रेम एवढं आहे की काही जणांचा
बाकीचे आप्तस्वयंख्यांना सुद्धा विसर पाडते, म्हणजे त्यांचं सुद्धा आपल्याला ध्यान येणार नाही. म्हणजे प्रेमांच्या वर्षावाबद्दलचं बोलतो मी फक्त, की विसरणे म्हणजे काय, त्यांना विसरून टाका, त्यांना काही लक्षात नाही किंवा त्यांचं काही उपयोगाचं नाही अशा स्वरूपाचं नाही, की यांच्याकडून मिळालेलं भरभरून प्रेम हे आप्तस्वयंकियांचं सुद्धा विसर पाडते. एवढं चांगली माझी बायको, ह्या बायकोला मी विवाह करून आणून मी सुखी झालो रामनाथा, असं बायकोबद्दलचं स्तुती करणारं वचन सुद्धा या जेडर दासमयांनी केलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्षात अशा प्रकारचं केलंच पाहिजे. एखाद्या चांगले कार्य बायकोने केले असेल तर ते स्तुती करायलाच पाहिजे. कारण काय, आपले बायको हे जन्माने जरी नाही मिळाले तर आपल्या कर्माने मिळालेले असते आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती आपली बायको असते. म्हणून बायकोचं सुद्धा स्तुती करणं हे हे चांगल्या पद्धतीचं. कारण काय, अनेक कामं आपल्याला प्रेरणा मिळतात. त्यामुळे यावरून दासिमी यांचे व्यक्तिमत्व उंचावण्यात धर्मपत्नी दुग्गळ्याचं सुद्धा भूमिका पुष्टीदायक ठरते. तर शेवटी जाता जाता आपल्याला एवढंच म्हणावं लागेल. बघा, मी थोडंसं संकलित केलेलं ती माहिती आपल्यासमोर मी सांगणार आहे. काय म्हणतात, संपत्तीची एकवटलेली व्यक्ती परमात्म्यास हितवा आहे. दासमयांनी रचलेल्या या वचनावरून दासमयांच्या दुग्गळ या शरणांच्या दाम्पत्याचे जीवन किती एकरूप झालेलं आहे हे आपल्याला कळून येतं. म्हणूनच पत्नी प्रेमाने मन भरून येत असले तरी सतत शिवधारणा चिंतन करत असलेल्या, आपल्या जीवनाला संतृप्त असलेल्या लोकांच्या नजरेसमोर आदर्श ठरले आहे आपण. अहो, आजकाल चांगले लोक, पती पत्नी जरी चांगले राहत असतील ना, तर त्यांना दुसरे लोक नजर लावतात म्हणजे काय, त्यांना मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांचं चांगलं, एखादं जोडपं चांगलं असेल ना, त्यांना काही जणांना सहन होत नाही. त्यांना दोघं कसं किती आनंदित आहेत, किती छान कमवत आहेत, हे सगळं त्यांच्या दुसऱ्यांच्या पोटात दुखतं. त्यांना चांगलं दिसत नाही, त्यांचे डोळे पिवळे व्हायला सुरुवात करतात, त्यांच्या दोघांमध्ये सुद्धा खडे टाकायला सुरुवात करतात. म्हणून अशा लोकांपासून सुद्धा आपण चांगलं राहिलं पाहिजे. आपण एकमेकावरती विश्वास ठेवून राहिला पाहिजे. असं ह्या दाम्पत्याच्या जीवन कार्यावरून सुद्धा आपल्याला कळतं. पुढे जाता जाता मी सांगू शकतो, दाम्पत्य जीवन लोकांच्या नजरेसमोर आदर्श ठरले आहे. तर दाम्पत्य जीवन म्हणजे दुधात साखर पडल्याप्रमाणे, पुष्पात परिमळ सामावल्याप्रमाणे आणि सुवर्णात रंग असल्याप्रमाणे कधीही अलग न होणारे असे होते. आणि आपलंही तसंच आहे. तसंच प्रेम, तसाच विश्वास आपण आपल्या सहचरणीवरती ठेवायला पाहिजे आणि सहचरणीने सुद्धा आपल्यावर ठेवायला पाहिजे. तरच आपलं जीवन उत्कृष्ट आणि आदर्श असणार, ह्यात काहीच वाद नाही. त्यांच्यामुळेच या जीवनात पारमार्थिक शांती आणि तृप्ती मिळते. हे आदर्श जीवनशैली आहे. हे बसवकालीन शरण दाम्पत्याचं मी आज आपल्यासमोर थोडक्यात माहिती सांगितलं. अविचल जेडर दासमय्या आणि सहनशील असलेल्या दुग्गळला हे मी आपल्यासमोर जे काही माहिती सादर केलेली आहे, ही माहिती हे एका पुस्तकातून मी आपल्यासमोर सादर केलेले आहे. तर या पुस्तकाचे लेखक, मुद्रक हे राजशेखर मडकी प्रकाशक आहेत. तर त्यांचंच हे पुस्तक आहे शरणकालीन दाम्पत्य. या पुस्तकातला जे काही मी माहिती आपल्यासमोर सादर केलेलं आहे, या पुस्तकाच्या लेखिका हे सौ शशिकला मडकी. हे अतिशय चांगल्या कवयित्री, लेखिका आणि आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या लेखिका आहेत. यांच्या पुस्तकातून मी आपल्यासमोर हे मांडलेलं आहे. यावरती जे काही प्रश्नोत्तर असतील तर आपण याच पेजवरती ट्विट करू शकता, सांगू शकता, त्याचे उत्तर आपल्याला दिले जातील. अशा पद्धतीनं मी आज आपल्यासमोर या शरण दाम्पत्याचं इतिहास माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलो. यापेक्षाही जास्त माहिती आणखी मिळत असेल तर पुढच्या सत्रात आपण अनेक वेगवेगळ्या शरण दाम्पत्याच्या माहिती घेत असताना पुढे आपण कंटिन्यू करूयात. शरणू शर्मा.